एक भाऊ म्हणून, खांडेकर म्हणून युवराजची बाजू जगासमोर तू मांडशील? केदार एवढे उपकार कर रे बाबा प्लीज. लोकशाहीचा चौथा स्तंभ बनवता ना, मध्ये आता उत्तर रॅपिड फायर राऊंड चालू आहे असं समजा. युवराज खांडेकर तुमचा भाऊ आहे ना? हो. तो गुलाबला ओळखत होता का? हो. त्याचे आणि गुलाबचे संबंध होते? संबंध होते. नाही, तुमच्याकडून काही होणार नाहीये हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. काकू, हे सगळं अचानक घडलं. अचानक असं काही घडत नसतं कौशिकी. तारिणीने युवराजच्या विरोधात स्टेटमेंट दिलं कारण तिचा आधीपासून त्याच्यावर राग होता. आणि तो केदार त्याने चॅनलवर जगाला ओरडून ओरडून सांगितलं की माझ्या मुलाचा आणि त्या गुलाबचा संबंध आहे. हे अचानक नाही झालेलं, तुम्ही त्याला तशी संधी दिली आणि त्याने ती साधली म्हणून झालंय. आतापर्यंत लोक फक्त बातम्या बघत होते, अंदाज बांधत होते. पण जेव्हा याच घरातला मुलगा जेव्हा जगाला ओरडून सांगतोय ना, तेव्हा त्यांचा तो विश्वास बसणार ना की माझा मुलगा आणि तो गुलाब यांचा संबंध आहे आणि माझा युवराज गुलाब इतका अट्टल गुन्हेगार आहे. असं कोणी काही म्हणत नाहीये आणि कोणी असं म्हणालच ना तर आम्ही काही शांत बसणार नाही आहोत. मग आता काय करताय? शांत बसला नाहीये तुम्ही? हजारदा सांगून झालं तुम्हाला, पण तुम्ही ऐकतच नाही. त्या तारिणी आणि केदारची ती भुरळ पडली ना तुमच्यावर, की चांगलं कोण आहे वाईट कोण आहे हे समजून घेण्याची तसदी सुद्धा घेत नाहीये तुम्ही. पद्मिनी, उगाच शब्दाने शब्द वाढवू नकोस. तू जरा जरा शांत राहा तू. ते तर आहेच ना. मी जे काही बोलतेय वागतेस तुम्हाला समजवते ते तुमच्या कानापर्यंत पोहोचतच नाहीये. आणि हे जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा तुम्ही असं मौन धारण करता कारण ते तुमच्या सोयीचं असतं. हो ना कौशिक? अहो, जे काही घडलं ते खूप अचानक घडलं. दया काकांना आणि मला या बाबतीतली काहीच कल्पना नव्हती. मग? ते मिस्टर जामखंडे अचानक तिकडे आले आणि त्यांनी तो माणूस फक्त एक निमित्त आहे. केदार तेच बोलला जे त्याच्या मनात होतं. काकू, हे बघा, तुम्ही जे म्हणताय तो मुद्दा अगदी करेक्ट, मला मान्य आहे. आणि आज केदार जे काही वागलाय, त्यांनी जे काही केलंय त्यासाठी मी स्वतः त्याला जाब विचारणार. तो तिकडे शांत का बसला? मिस्टर जामखंडेंना त्यांनी थांबवलं का नाही? त्यांनी गप्प का नाही केलं? त्यांना हे सगळं मी त्याला विचारणार आहे कारण आम्ही दोघांनी त्याच्यावर विश्वास ठेवलाय आणि त्यांनी विश्वासघात केलाय. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याला द्यावी लागतील. मी स्वतः प्रश्न विचारणार आहे. बापरे, हो का? दयानंद खांडेकर, बघितलं का काय म्हणते ही? केदारला जाब विचारायचं आहे. कोण विचारणार? तुम्ही? हो विचारणार. हे बघ, तो चुकलाय हे आम्हालाही मान्य आहे, आम्ही कबूल करतो आहोत. आणि त्याला या सगळ्याचा आज आल्यानंतर जाब विचारला जाईल, नक्की विचारला जाईल. चांगलंय. तुम्ही बोलणार आहात ना? बोला, ठणकावून विचारा त्याला. कारण हे सगळं करून त्याने फक्त युवराजच नाही, खांडेकरांचं नाव सुद्धा पणाला लावलंय. आणि नुसतं खांडेकरांचं नाव नाही, MNNचं भवितव्य सुद्धा धोक्यात आहे. काकू, MNN वर कोणी बोट उचलणार नाहीये असं तुला वाटतंय? MNN खूप मेहनतीने उभं केलंस ना तू कौशिकी, आणि तुझा त्या केदारवर अतिविश्वास आहे. लक्षात ठेव, या अतिविश्वासामुळेच एवढ्या मेहनतीने उभं केलेलं हे सगळं एका क्षणात तुझ्या नजरेसमोर उद्ध्वस्त होईल. आणि त्यावेळी तुला मी बोललेले हे शब्द आठवतील आणि तेव्हा पश्चात्तापाशिवाय तू दुसरं काहीही करू शकणार नाही. MNN जिवंत ठेवणं म्हणजे तुझ्या वडिलांचं स्वप्न जिवंत ठेवणं. हो ना कौशिकी? लक्षात ठेव, हे जर सगळं असं सुरू राहिलं ना तर एक दिवस हे स्वप्न, हे सगळं साम्राज्य तुझ्या नजरेसमोर जमीनदोस्त होईल. त्यामुळे हे सगळं थांबवणं सर्वस्वी तुझ्याच हातात आहे. काकू, काकू, कौशिकी, तू पद्मिनीच्या बोलण्याकडे काही लक्ष देऊ नकोस. नाही दया काका, त्या जे काही बोलून गेल्या ते अगदी बरोबर बोलल्यात. आपण त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला इतकी मोठी जबाबदारी दिली, पण आज त्यांनी जे काही केलंय दॅट इज नॉट एक्सेप्टेबल. ताई, मला माहिती आहे तू माझ्यावर चिडली असणार. मला खरंच वाटलं नव्हतं की असं काय होईल. युवराजला गुन्हेगार नव्हतं म्हणायचं मला, पण एवढ्या विश्वासाने तू माझ्यावर ही जबाबदारी सोपवली आणि ती पूर्ण करण्यात मी कमी पडलो याची जाणीव आहे मला. तुला काय उत्तर देऊ मी आता?
दिशी बाळा दिशी दिशा अगं थांब ना. मम्मा सोड मम्मा सोड मला नाही सहन होत आहे अगं आधी ते पोलीस आले माझ्या युवीला घेऊन गेले त्या तारिणीने त्यांना सांगितलं की गुलाब ह्या घरात होता असेल होता ह्या घरात ओळखत असेल युवी गुलाबला पण त्या केदारला न्यूज चॅनलवर ओरडून ओरडून सगळ्या जगाला सांगायची काय गरज होती की युवराज खांडेकर आणि त्या गुलाबचे काही संबंध आहेत म्हणून लोकांना आता हेच वाटणार की माझं युवी त्या गुलाबच्या गुन्ह्यात सामीलय काकू तुम्हाला तर आता बरं वाटत असेल ना समाधान वाटत असेल तुमच्या लाडक्या पुतण्याचे हे पराक्रम बघून नाही ग त्या बापूरावांनी डाव साधला बापूराव फक्त निमित्त आहे ज्याला जे करायचं होतं त्याने तेच केलंय करेक्ट तो बापूराव बुलेटिन मध्ये घुसला आणि केदारनी त्याचा चांगलाच ऍडव्हान्टेज घेतला केदारला हेच हवं होतं की माझं युवी अडकावा तो कधीच सुटू नये त्याच्या डोळ्यात खुपत होता ना युवी चांगलं काम करत होता ना MNN मध्ये कौशिकीताई कौतुक करत होत्या ना त्याचं म्हणून त्या केदारने ना हा सगळा डाव रचलाय त्यांना लाख डाव रचू दे ग पण आपण मागे हटायचं नाही मी आहे ना बाळा तू असून काय होणार आहे काय करणार आहेस तू तू काय जाऊन सांगणार आहेस लोकांना की माझा जावई असा नाहीये त्याने असं काही केलेलं नाहीये तू घराघरात जाऊन पॅम्पलेट वाटणार आहेस समजावणार आहेस त्यांना तुला कळतंय का या केदारमुळे आता माझं युवराज लोकांना गुन्हेगार वाटणार आहे त्याला आता बेलही नाही मिळणार असं नको बोलू ग निशी मग काय करू काय करू मी आता आता लोकांना हेच वाटणार आहे की युवराज गुन्हेगार आहे त्याचे आणि त्या गुलाबचे संबंध आहेत निशी काम डाऊन असं काही होणार नाही ओके असं नाही होणार बाळा काही अजून काय व्हायचं बाकी राहिलंय कौशिकी ताई आणि दया पप्पा काहीच ऍक्शन घेत नाहीयेत कारण त्यांना ते दोघं जवळचे वाटतात आम्ही नाही अगं युवराज जेल मध्ये त्याचा त्रास त्या दोघांनाही होत असणार ना असं वाटलं नाही त्यांनी काहीतरी हालचाल केली असती ना नाहीतर अहो हालचाल कसली रेखाताई हे जे बुलेटिन होतं ते त्याचसाठी होतं ना अहो पण त्याचा काय उपयोग झाला बघताय ना केदारने काय करून ठेवलंय ते हा मी कौशिकीताईंना निक्षून सांगत होते त्या केदारला ही जबाबदारी देऊ नका पण नाही ऐकलं त्यांना जे करायचं होतं ना तेच केलं त्यांनी माफ करा लहान तोंडी मोठा घास घेते मी पण तुम्हा सगळ्यांना ना आधीच कळायला हवं होतं हे कोण आपलंय कोण परकय निशी आणि जावई बापू सगळ्यांचा विश्वास मिळवण्यासाठी किती काय काय करत होते पण त्यांचे प्रयत्न कुणाला दिसलेच नाही त्या कौशिकीला आहे ना काही फरक पडत नाही तिला कितीही सांगितलं ना तरी ती स्वतःच खरं करणार आणि आम्ही इतके दिवस सांगून थकलो तुमचं काय ऐकणार आहे ती ताई 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 करून ना त्या केदारने कौशिकी ताईच्या डोळ्यावर झापडं घातली ताई काही करणार नाही आणि दया पप्पाही काही करणार नाहीये अगं पण केदार आल्यावर आपल्याला काय ते कळेल ना काही वेगळं होणार नाहीये हा. तो येणार कौशिकी ताईंना आणि दया पप्पांना सॉरी सॉरी असं बोलणार मग कौशिकी ताई आणि दया पप्पा त्याच्या बाजूने बोलायला लागणार झालं